दाखवावं लागते जरा देवाचं असते. घेतला का जबरदस्त चहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये. तर अजून एक गोष्ट कव्हर करायला चाललो आहे. ज्या वेळेला मी भाग्यश्री हॉटेलचा व्हिडिओ केला होता त्यावेळेला प्रचंड कमेंट्स आले होते, भयंकर सपोर्ट मिळाला होता. आणि त्या कमेंट्समध्ये एकच चर्चा चालू होती, ती म्हणजे तिरंगाचा रिव्ह्यू कधी करताय, तिरंगा हॉटेलचा रिव्ह्यू कधी करताय, त्यानंतरनं जलपरीचा करताय, कधी करताय व्हिडिओ, आणि 77 त्यामधला 77 हा व्हिडिओ आता आम्ही कव्हर केला आहे. आज आम्ही तिरंगा हॉटेलची स्टोरी कव्हर करायला चाललो आहे. 20 किलोमीटर असेल. कसं आहे हॉटेल, गेला का? हॉटेल चांगलं आहे की, आम्ही गेलतो की. हां, जेवण आलो, सगळं ओके, चांगलं, एक नंबर आहे का? एक नंबर जेवण. काय खाल्ला तिथं? ते आपलं मटण, भाजी, भाकरी, रोटी, बाजरीची भाकरी भेटती. तुम्हाला कशामुळे माहीत झालं हॉटेल? आम्हाला हे प्रचारामुळं, ह्याच्या प्रचारामुळं माहिती झालं तिरंगा हॉटेल. हां, चांगलं आहे. गरीब माणूस आहे ती. हां, कसा माणूस? गरीब माणूस आहे, एकदम साधारण गरीब माणूस. त्याचा पहिला व्यवसाय त्याचा होता, पोल नाही ते का, पोल आपलं शेडला उभा करत, ते आम्ही त्यापासून आणलेत. आणि विशेष म्हणजे ती टपरी होती बारकी तिथं, घर तर नव्हतं त्याचं तिथं. ते आता घर बी झालं, ते चांगलं झालंय. 2दा-3दा वाहून बी गेलं ती, त्यानं आणि उभा केलं वंश. एक नंबर, त्याला हिंमत म्हणते ती. काय खाल्लं होतं तिथं? मटण? हां, मटण. कोंबडी पण खावालते ना? नाही, आपण मटण ऑर्डर दिली. मटण. हां, बस. काय काय मटणामध्ये ताटात काय काय आलं? नाही, आपलं लिंबू, कांदा, कुठं आपलं बाबा ते अंड एक आलतं असं, म्हणजे थाळी काय जे थाळी काय कितीला? सध्या आम्ही बघा तिथं 250 रुपयाला थाळी आहे, अनलिमिटेड. हां. काय देतात अनलिमिटेड मध्ये? ठीक आहे, आपलं एक भात असते थोडासा, जे आपल्याला जेवढं खायचं तेवढं खायचं, तिथं लिमिट नाही. बरं, चालतंय. चला, धन्यवाद. थँक्यू. जनमानसामध्ये तिरंगा हॉटेल बद्दल असलेलं मत आहे बरं काही आहे. तर विषय असा आहे की बार्शीमध्ये दहीहंडांचा स्पेशल चहा पिऊन आता तिरंगा हॉटेलकडे आम्ही निघालो आहे. आणि रस्त्यामध्ये बार्शीतल्या एका काकाचं एक मत सुद्धा घेतलेलं आहे, एकदम पॉझिटिव्ह मत होतं. बघूयात ज्या पद्धतीने त्या काकाने तिरंगा हॉटेलचं कौतुक केलं आहे, अगदी त्याप्रमाणेच हॉटेल आहे का नाही. तर मित्रांनो, आपण आता सध्या आलो आहे तिरंगा हॉटेलच्या बरोबर एंट्री गेटवर. आणि तसं पाहायला गेलं तर 2 वेळा पाण्यामध्ये वाहून गेलं होतं हॉटेल, म्हणजे पुरामध्ये सापडलं होतं. तर मला वाटत नव्हतं की जरा नदी लांब असेल वाटलं होतं, पण बरोबर नदीला लागूनच तिरंगा हॉटेल आहे. हे तुम्हाला दाखवतो. ही या ठिकाणी नदी आहे आणि बरोबर त्याला लागून हे तिरंगा हॉटेल. तर तिरंगा हॉटेलला पोचलो आहे क्वालिटी क्वांटिटी चेक करायला. तर मित्रांनो नमस्कार, सध्या आपण हॉटेल तिरंगाचे सर्वेसर्वा लक्ष्मण भोसले यांच्यासोबत आहोत. तर त्यांनी आम्हाला किचनचा ॲक्सेस दिला आहे आणि ही तयारी नंबर. हे हॉटेल तिरंगाचे सर्वेसर्वा काय म्हणताय, जरा तुमच्या हॉटेलबद्दल सांगा. नाद करते का, यायला लागते हॉटेल नाही. आमची डवार थाळी, त्याचं भाकरी रोटी अनलिमिटेड आहे, रस्सा अनलिमिटेड आहे, 250 रुपये प्राईज आहे थाळी. आणि हे किचनचा ॲक्सेस आहे, ताटं लावली जात आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मटण शिजवलं गेलेलं. आज किती बोकडांचा बेत होता? 6. आज 6 बोकडांचा बेत तिरंगा हॉटेलमध्ये झाला आहे. आणि चव चाखण्यासाठी मी माझे मित्र आम्ही एकत्र आलो आहे. आणि हॉटेलचं स्पीकर कशाचा होता? हे ऑर्डर द्यायला. ऑर्डर देत आहे का? आपण सुरुवातीला जेवण करूयात. जेवण केल्यानंतर आपण हॉटेलच्या मालकांना आपण व्यवस्थितरित्या त्यांचं बोलूयात, कारण 2 वेळा हॉटेल पाण्याखाली गेलं होतं आणि त्या संकटामधून ह्यांनी पुन्हा उभारी घेत पुन्हा हॉटेलला उभं केलेलं आहे. तर पहिल्यांदा जेवण करूयात आणि जेवण झाल्यानंतरनं व्यवस्थित आपण बसून त्यांच्यासोबत लक्ष्मणदादांसोबत बोलूया. तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डायरेक्ट येऊन तुम्ही टेबलवर बसू शकत नाही. म्हणजे टेबलवर बसू शकताय पण तुमच्याकडे ताट येणार नाही.
त्यापूर्वी तुम्हाला कुपन घ्यावं लागेल. ज्याप्रमाणे हॉटेल भाग्यश्रीमध्ये आपण कुपन घेतलं होतं अगदी त्याच पद्धतीनं पहिल्यांदा कुपन विकत घ्यावं लागेल, मग तुमच्यापर्यंत ताट येईल. तर ही सिस्टीम आहे. इथून आपल्याला कुपन घ्यावं लागेल. कुपनवरून अनाऊन्समेंट केली जाते. कुपन घेतल्यानंतर माईकवरून अनाऊन्समेंट जाते आणि माईकवरून अनाऊन्समेंट केल्यानंतर आतमध्ये इन्फॉर्मेशन जाते की दोन ताटं विकली गेलेत, तुम्ही ताटं लावा. तर असा विषय आहे. तर बेसिन म्हणून एक मोठा सिंटेक्स ठेवलेला आहे आणि तिथंच साबणाची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. बेसिन आहे. तर मित्रांनो संपूर्ण ताट आलेलं आहे आपल्याला. आता घेताना आपण स्पेशल ढवारा थाळी घेतली आहे. नादकर्तिका थाळी घेतलेली आहे. नादकर्तिका. आता या नादकर्तिका थाळीमध्ये आपल्याला आळणी, एक बॉईल्ड अंडं, राईस आणि सुक्कं मटण, जी क्वांटिटी एवढी आहे, आणि रस्स्यामध्ये मटणाची पीस. तर एवढा विषय येतोय. आता अजून भाकरी काय आल्या नाहीत. भाकरी, तंदूर आणि चपाती पण आहे म्हणले ना, अनलिमिटेड असेल ते सुद्धा. भात पण अनलिमिटेड आहे. आळणीपासून सुरुवात करतोय. तर आपल्यासोबत आलेले आहेत हॉटेलचे सर्वा लक्ष्मण दादा. नमस्कार. क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली ती सांगा व्हिडिओमध्ये. 100% सांगण्यात येईल. 100% सांगण्यात येईल. 100% सांगण्यात येईल. तर विषय असा आहे की आता आपण आळणीपासून सुरुवात करतोय. आळणीचा रंग जर बघायला गेला ना एकदम परफेक्ट आहे. एक नंबर आहे. आता एक नंबर. जबरदस्त आहे आळणी. तुम्हाला कसं वाटलं आळणी? एक नंबर. आळणीची क्वालिटी तर आहे. विषय कसा आहे, जोपर्यंत कुछ करून खात नाही ना तोपर्यंत मजा नाही. चव जबरदस्त आहे, पण जास्त जरा मसालेदार आहे असं वाटतंय. पण मटण एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. दुसरी बोटी घेऊया. हातानं एकदम असं स्मूथली असं वेगळं होतं आहे मटण. म्हणजे एवढ्या परफेक्टली मटण शिजलेलं आहे. महत्त्वाचं हेच आहे की मटण शिजणं गरजेचं आहे. आणि हे मटण एकदम व्यवस्थित शिजलेलं आपल्याला दिसतं. पण रस्सा जी आहे ना प्रचंड जरा मसालेदार वाटते. तुला कसं वाटतंय? हे दोघं जरा व्यस्त झाले आहेत खाण्यामध्ये. म्हणजे मी व्हिडिओ करतोय पण हे व्यस्त आहेत. आम्हाला कॅमेरा सवय नव्हती. चवीचं बोलायला गेलं तर चव एकदम जबरदस्त आहे. चवीला काय तोड नाही आहे. पण घोटाला असं गोलाकार मसाल्याचं चव जी आहे ना, झणझणनं ज्याला म्हणतो आपण, ते झणझणनं आपल्याला जाणवतं अगदी. त्याला तिखट म्हणता येणार नाही, याला तिखट म्हणता येणार नाही, पण हे झणझणीत आहे आणि प्रचंड मसालेदार आहे. जर तुम्हाला मसालेदार आणि झणझणीत आणि खऱ्या अर्थानं तिखटाचं जेवण, तिखटाचं मटण जर खायची सवय असेल तर तुम्ही त्याला बरोबर डायजेस्ट करू शकताय. तर मित्रांनो, आपलं जेवण झालेलं आहे. ताट स्वच्छ झालं आहे. ताट स्वच्छ म्हणजे जेवण एक नंबर आहे. हाताला कोणत्याही प्रकारचा कलर आपल्याला दिसत नाही आहे. ज्या वेळेला हाताला लाल कलर किंवा कोणत्याही रंगाचा कलर दिसतो ना, त्यावेळेला समजून जायचं की मसाल्यामध्ये काहीतरी घोळ आहे. हाताला कोणताहीच कलर लागलेला नाही आहे, याचा अर्थ उत्तम जेवण आहे, उत्तम मसाले आहेत. आणि मी तुम्हाला म्हटल्यासारखं की मटण एकदम व्यवस्थित शिजलेलं होतं. ज्या वेळेला मटण व्यवस्थित शिजलेलं असतं त्यावेळेला पोटावर अत्याचार होत नाही, हे समजून घ्या. आता तसं पाहायला गेलं तर स्वच्छतेच्या बाबतीत बोलायला गेलं तर एक नंबर आहे. हायजीन व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. बेसिनसाठी त्यांनी एक बाहेर मोठं सिंटेक्स ठेवलेलं होतं. आणि मी कधीही म्हणतो की ज्या वेळेला आपण हॉटेल निवडतो त्यावेळेला बाहेरूनच हॉटेलचा अंदाज घेतो आणि त्यानंतरच आपण प्रवेश करतो. तर ह्यांनी बाहेरसुद्धा तेवढी स्वच्छता ठेवलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मटणाची क्वालिटी आणि क्वांटिटी भरभरून ताट भरून आपल्याला मटणाचे पीस मिळतात.
अनलिमिटेड रस्सा, अनलिमिटेड आळणी, अनलिमिटेड भाकरी, अनलिमिटेड भात. ह्यात काहीच वाद नाही की ते तुम्ही जेवढ्यांदा मागताय तेवढ्यांदा ते आणून देतात. कोणताही जो कर्मचारी आहे इथला किंवा सर्वंट जे आहेत ते वैतागलेले दिसत नाही. ते एकदम खुश होऊन ते आपल्याला जेवण वाढतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हॉटेलचे मालक लक्ष्मण हे वेळोवेळी येऊन प्रत्येकाला विचारतात आणि ते स्वतः ताटं वाढायला उभे राहतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या वेळेला हॉटेलचा मालक स्वतः ताटं वाढायला उभा राहतो आणि जेवण वाढायला तो उभं राहून प्रत्येक गिरायकाची चौकशी ज्या वेळेला करतो त्यावेळेला तो प्रामाणिक आहे, यात काही वाद नाही, हे समजून जा. तर आपण आता हॉटेलच्या मालकाला सुद्धा बोलणार आहोत. थोडक्यात त्यांचं ज्या वेळेला पाण्यामध्ये 2 वेळा हॉटेल गेलं त्यावेळेला त्यांनी कसं स्वतःला सावरलं आणि कसे उभे राहिले याबद्दल सुद्धा आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. पण कसं झालं माहिती आहे काय, ह्यांच्यामुळं जी हॉटेलला लुटत होते बाबा जास्त पैसे घेणे हे घेणे सगळे लुटत होते. पण आता हॉटेल तिरंगामुळे अशी सवय पडली की 250-300 फुल जेवण ही म्हणजे ग्राहकाची सोय झाली व्यवस्थित. म्हणजे कमी पैशामध्ये उत्तम दर्जाचं जेवण आणि नॉनव्हेज जेवण मिळालं. एक नंबर आहे. कमी बारशेवरून आलोय, तिरंग्याला जेवण 1 नंबर आहे. आणि किती वेळ आलाय? पहिल्यांदा, दुसऱ्या? नाही जास्त वेळेस, म्हणजे सॅटर्डे संडे सुट्टी असेल तर आम्ही येतो इथं. आणि शनिवार रविवारचा मुक्काम इकडंच आहे? हा, मुक्काम नाही पण जवळ आहे आम्हाला, बारशेपासून जवळ. कसं वाटलं जेवण? काय म्हणतो? 1 नंबर 10 वारा जेवण म्हणजे फक्त तिरंगा. हां हां, मी जेवढ्या लोकांना रिव्ह्यू विचारलाय किंवा जे लोक बोलतात ना ते 1 नंबरच म्हणतात, त्यामध्ये काही वादच नाही. म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक जो असतो ना तो कस्टमरकडनं मिळतो. ज्या वेळेला रिपिटेशन ज्या वेळेला होतात ना त्यावेळेला सगळ्यात चांगलं जेवण असतं. एक वेळचं जेवण खाऊन निघून जाणारे कमी, त्या हॉटेलची क्वालिटी कमी असते. पण ज्या वेळेला माणूस कंटिन्युअसली रिपिटेशनमध्ये यायला चालू करतो ना त्यावेळेला हॉटेलचं जेवण उत्तमच असतं आणि 1 नंबरच असतं. उद्या तुमचं उद्या. ऊन येते तोंड सावलीला या. हां थोडं इकडे बघ. इकडे बघ. हां आता आला बघ फोटो. तर मित्रांनो नमस्कार. आपल्यासोबत आहेत आता हॉटेल तिरंगाचे सर्वेसर्वा लक्ष्मणजी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी वयामध्ये यांनी मोठी अचिव्हमेंट मिळवलेली आहे. तर थोडक्यामध्ये हॉटेलची ओळख करून देतील आपल्याला लक्ष्मणजी. तुमच्या हॉटेलबद्दल थोडक्यात सांगा पहिल्यांदा. तर नमस्कार मित्रांनो, मी हॉटेल तिरंगाचा सर्वेसर्वा. आमचं